हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असणार. सो आजचा आपला टॉपिक हे आहे की तुमचे जे एक्स आहे ते तुमच्याकडे परत येणार का नाही येणार? ओके. सो सिम्पल आहे. तुम्हाला पाईल चूज करायचं आहे. दिस इज पाईल नंबर 1 अँड पाईल नंबर 2. जर ह्या दोनमधनं तुम्हाला चूज करायचा आहे, जो पण कोणता कार्ड तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल तो तुम्ही चूज करायचा. तर चला मग बघूया. पाईल नंबर 1 ज्यांनी चूज केलेला आहे त्यांचे एक्स त्यांच्या लाईफमध्ये परत येणार किंवा नाही? नक्की परत येणार. ते तुमच्याशी एकदा तरी बोलणार आणि तुम्हाला त्यांची फिलिंग्स एक्सप्रेस करणार. त्यांना असं वाटेल की सो ते तुमच्याकडे नक्की येणार, तुमच्याशी बोलणार आणि होऊ शकते की तुमचे एक्स ना कोणत्या तरी फेस्टिवलमध्ये तुमच्याशी भेटणार. काहीतरी तुमच्याकडे फंक्शन असेल किंवा तुमचं फ्रेंड्सचा गेट टुगेदर असेल, तिथे ते तुम्हाला भेटेल आणि ते तुमच्याशी बोलणार आणि त्यांना ते तुम्हाला असं बोलतील की यार मी चूक केली तुझ्याशी ब्रेकअप करून, आपण पुन्हा पॅचअप करू शकतो का? आणि त्यांनी पाईल नंबर 2 हे चूज केलेलं आहे. त्यांच्याकरिता आहे की हो, ते पण नक्की येणार. द स्टार कार्ड आहे, हे तुम्हाला दाखवू नाही शकत मी. सो पाईल नंबर 2 चे पण एक्स हे नक्की तुमच्याकडे येणार आणि ते सुद्धा ते तुम्हाला बोलून नाही दाखवणार की माझं चुकलं, मला हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे. पण ते मनातल्या मनात ते तुमच्याशी बोलणार. पण थोडासा ना त्यांचा एक ॲटिट्यूड राहणार की ते असं एक्सप्रेस नाही करणार तुमच्याकडे की यार माझं चुकलं, की मला तुझ्यासोबत पुन्हा रिलेशनमध्ये यायचं आहे. पण ते तुमच्याशी नेहमी बोलत राहणार. जोपर्यंत तुम्ही त्यांना नाही म्हणत की आता मला बोलायचं नाही आहे, तोपर्यंत ते कंटिन्यू तुमच्याशी बोलणं हे सोडणार नाही आहेत. ओके. सर, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच खूप सारे व्हिडिओ येणार आहेत, फार जास्त. सो प्रिपेअर फॉर दॅट. आणखी कमेंट करा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर.